नाशिकच्या दिंडोरीचं राजकारण नरहरी झिरवळांभोवती फिरणारं आहे। झिरवळ शरद पवारांना सोडून अजित पवारांसोबत गेल्यानं त्यांच्या विरोधात वातावरण तयार झाले आणि त्यामुळे झिरवळांनी आपल्या पुत्राला रिंगणात उतरवण्याची तयारी केली आहे। मात्र त्यांची राजकीय खेळी फसल्याचं चित्र आहे। बघूया एक रिपोर्ट। झिरवाळ कुटुंबियांची खेळी फसली। झिरवळांची भूमिका तळ्यात मळ्यात। शिवस्वराज्य यात्रेत झिरवाळ विरोधी सूर। शरद पवार यांना सोडून अजित पवारांसोबत गेलेले नरहरी झिरवाळ हे दिंडोरी विधानसभेसाठी राजकीय खेळी करण्याच्या तयारीत आहेत। गेल्या 2 महिन्यांपासून झिरवाळ कुटुंबियांकडे सुरू असलेली राजकीय खेळी आता फसल्याची चर्चा सुरू आहे। दिंडोरीमधील शिवस्वराज्य यात्रेच्या स्वागताचे बॅनर गोकुळ झिरवाळ यांनी ठिकठिकाणी लावत निवडणूक लढवण्याचा दावा केलाय। मात्र या सभेत दिंडोरीतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या सुनीता चारोस्कर यांना शरद पवार पक्षात प्रवेश देण्यात आलाय। चारोस्कर या माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या पत्नी आहेत। नरहरी झिरवाळ यांनी अजित पवारांसोबत जात शरद पवारांचा कसा घात केला याची उजळणी भर भाषणामध्ये इच्छुक उमेदवारांनी केली। त्यामुळे सभेत बसायला खुर्ची न मिळालेल्या गोकुळ झिरवाळ यांनी सभेतून पळ काढला। शिवस्वराज्य यात्रेमध्ये युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनीही नरहरी झिरवाळ यांचा समाचार घेतलाय। आता तुमच्या छातीचं ऑपरेशन कुणी केलं आणि पवार साहेब सोडून तुमच्या रक्तात गद्दारी कशी आली हा प्रश्न आम्हाला तुम्हाला विचारायचा आहे। झिरवाळ साहेब, तुमची भूमिका ही सर्वसामान्य दिंडोरीच्या नागरिकाला सोडा। अहो, तुमचा मुलगा गोकुळ झिरवाळला देखील पटली नाही म्हणून त्यांनी देखील जयंत पाटील साहेबांच्या स्वागताचे फलक लावले। तर गोकुळ झिरवाळ यांनी राष्ट्रवादी शरद पक्षातून दिंडोरी विधानसभेसाठी उमेदवारी मागितली आहे। उमेदवारीचा त्यांनी अर्ज केलेला आहे। पक्षाने अजून उमेदवारी ठरवलेलं नाहीये। उमेदवारीचा त्यांनी अर्ज केलेला आहे। पक्षाने अजून उमेदवारी ठरवलेलं नाहीये। उमेदवारीचा त्यांनी अर्ज केलेला आहे। पक्षाने अजून उमेदवारी ठरवलेलं नाहीये। मात्र नरहरी झिरवाळ आणि पुत्र गोकुळ झिरवाळ हे माध्यमांमध्ये उलटसुलट वक्तव्य करत आहेत। शरद पवार यांच्यासोबत असल्याचं गोकुळ झिरवाळ यांचं मत आहे, तर मुलगा कुठेही जाणार नाही असं नरहरी झिरवाळ यांनी सांगितलंय। त्या विरोधात उभं राहायला काय मला वाटतं, कुटुंब व्यवस्था वेगळी, राजकारण व्यवस्था वेगळी। तर कुटुंबाच्या विरोधात न जाता राजकीयाच्या याने बघितलं तर वडील काय आणि उमेदवार कुठलाही असो, महाविकास आघाडी म्हणूनच काम करू। माझी तरी स्वतःची सुरुवात आदरणीय पवार साहेब यांच्या राजकारणातूनच पुढे मी आलेलो आहे। पवार साहेबांचे विचार माझ्यात आहेत, मी त्या पद्धतीनेच चालतो आणि महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही या ठिकाणी काम करू। मी सांगितलं की बाबा जावं आणि माझ्या वतीनं तू सत्कार करून ये। सत्कार करायला गेला असेल त्याला तिथं थांबवलं असेल। थांबवल्यावर त्यानेही सांगितलं का मलाही उमेदवारी करायची तुतारीकडून साहेबांकडून। त्याच्यात त्याला मनात आलं, त्याने ते मांडलं, पण शेवटी माझ्या संमतीशिवाय तो कसा जाईल। झिरवाळ यांच्या भूमिकेमुळे त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांपुढे उपस्थित होत असल्यामुळे झिरवाळांची राजकीय खेळी फसल्याचं बोललं जाते। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।